अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. ओम नमो आदेश. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 24व्या अध्यायाचे आपण पठण करणार आहोत. अशी मान्यता आहे की या अध्यायाच्या नित्य पठणाने किंवा श्रवणाने बालहत्या दोष नाहीसे होऊन घरातील मुले सुखी होतात. ज्या भाविकांना हा अध्याय नित्य श्रवण किंवा पठण करायचा आहे त्यांनी या ग्रंथातील सुरुवातीला दिलेले मंगलाचरणम वाचूनच अध्याय पठणास किंवा श्रवणास सुरुवात करावी. सुरू करूयात. अध्याय 24. श्री गणेशाय नमः. जय जयाची निरंजना, अलक्ष गोचर व्यक्त निर्गुणा, पूर्ण ब्रह्मा माया हरणा, चक्र चाळका आदिपुरुषा, हे गुणातीता सर्वत्र भरिता, सगुण रूपा लक्ष्मीकांता, मागेल्या ते रसाळ कथा मच्छिंद्रोत्सव धाविला. एका सुवर्ण विटेसाठी कर्णकगिरी करी गोरक्ष जेठी, आता मम वाकवटी भरतरी आख्यान वद्विका. तरी श्रोते ऐका कथनापूर्वी, मित्र रश्मी करिता गमन, वातचक्री वागवटी भरतरी आख्यान वद्विका. तरी श्रोते ऐका कथनापूर्वी, मित्र रश्मी करिता गमन, वातचक्री प्रेरुणी संध्यानं अस्ताचळा जात असे. तो उर्वशी विमानासनी येत होती भूलोक अवनी, तव ती दारा मुख्यमंडनी मदन बाळी देखिली. देखतांची पंचमानी शरीर वेधले मित्रावरुणी, वेदताची इंद्रियस्थानी येऊनी रेत झगटले. झगडताची इंद्रिय रेत स्थान सोडणी झाले विभक्त. विभक्त होता पतन त्वरित आकाशाहुनी पै झाले. परी आकाशाहुनी होताची पतन वाताने ते विभक्त पण द्विभाग झाले माही, कारण येऊनिया आदळले. एक भाग लोमश आश्रमा येऊनी पावला थेट उत्तमा, घटी पडताची तनु उत्तमा अगस्तीची उतली. यापरी दुसरा भाग तो कौलिक ऋषीचा आश्रमाचा अंग, येताची कैसा झाला वेग तोची श्रवण करा आता. कौलिक घेऊनी पात्र भरतरी भिक्षोद्देश धरुनी, अंतरी निघता झाला सदना बाहेरी, वस्ती पर्यटन करावया. तरी कौलिक येताची बाहेर भरतरी ठेवणी, महीवर बंद करीतसे सजनद्वार, कडी टाळे तेवणिया. परी भरतरी ठेविली अंगणात, तो आकाशातून रेत त्यात येऊनी अकस्मात भाग एक आदळला. तो इकडे कौलिक ऋषी टाळे देऊनी गृहद्वारासी येऊनी पाहे भरतरीसी, तो रेत व्यक्त देखिले. रेत व्यक्त देखताची पात्र अंतकरणी विचारी तो पवित्र. चित्ते म्हणे वरुणी मित्र, रेत सांडले भरतरी. तरी आता दुर्मिळ नारायण अवतार घेईल कलित, पूर्ण 300 सहस्र दिन वर्षे लोटली कलीची. इतकी वर्ष कलीची गेली या दुर्मिळ नारायण अवतरिल भरतरी या. तरी आता भरतरी रक्षण या ठेवी आश्रमी तैसेचा. मग ती भरतरी रेत व्यक्ती रक्षिता झाला आश्रमाप्रती. त्यास दिवस लोटता बहुती पुढे कली लागला. मग तो कौलिक ऋषी गुप्त विचारिता प्रकट देशी, भरतरी नेवनी मंदिराचळासी गुहाद्वारी ठेविली. गुहाद्वारी ठेवणी पात्रा तो अदृश्य विचारे पवित्र. तो कली लोटता वर्ष 3,000 103 वर्ष. तो द्वारकाधीश अंशे करून भरतरीत संचरला दुर्मिळ नारायण. जीवित व्यक्त रेता कारण होताची वाढी लागला. वाढी लागता दिवसेंदिवस पुतळा रेखित चालला. विशेष पूर्ण भरता 9 मास सिद्ध झाला तो पुतळा. परी मधुमक्षिकेने पात्रात मधुचे जाळे केले होते, त्याचे संग्रह व्यक्त बाळ वाढी लागला. वाढी लागता मधुबाळ 9 मास लोटते गेला काळ. परी तो देहे होता स्थूळ, भरतरी पात्र भंगले. बहुत दिवसांचे पात्र साधन झाले होते कुजटपण. त्यात पर्जन्य काळी कड्यावरून पर्वत कोसळता लोटले. कोसळता परी एक पाशानं गडबडीत पातला ते स्थान. परी पावताची पात्रास झगडून भरतरी भंग पावली. भरतरी भंगताची बाळ त्यात तेजस्वी मिरविले शकलांत. मक्षिकेचे मोहळ व्यक्त तेही एकांग झाले. मग त्यात निर्मळपणी बाळ विरक्त मिरवू लागले. स्वतेजात जैसे अप्रभ वेगळे होता दीप्त निर्मळपणी मिरवितसे. की स्थिरावल्या जैसे जीवन तळा बैसले कडुळपणा. ते बाळ भरतरी शुक्तिकारक्त विमुक्त झाले वेष्टन. परी कडा कोसळला कडकडीतच शब्द जहाले. अति नैटतेने करुणी मक्षिका अचाट भय पावनी पळाल्या.
एरीकडे एकटे बाळ शब्द रुदने करी कोल्हाळ, तेथे चरे कुरुंग मेळ तया ठाई पातला. तयांत गरोदर कुरंगिनी चरत आली, तये स्थानी तो बाळ रुदन करिता नयनी निवांत तृणी पडलेसे. तरी अफाट तृण दिसे माही, त्यातही बाळ सबळ प्रवाही. चरत येता हरिणी तया ठाई प्रसूत झाली बाळ तये. प्रसूत होता बाळे दोन्ही झाली असता कुरंगिनी, पुन्हा मागे पाहे परतनी तो 3 बाळ देखिली. माझीच बाळे त्रिवर्ग असती ऐसा भास ओढवला चित्ती, मग जिव्हा लावणी तया प्रती चाटून घेतले असे. परी तो खडतरपणी दोन्ही पाडसे, तिथे संध्या अवसरी झगडली स्तना ते. परी हे बाळा नेणे पाना ते स्तन कवळावे कैसे ते. मग ते कुरंगिनी लोटुनी पाडस चौकडे ठेवून चौपदांस, मग वस्त्रोनी लावी कासेस मुख त्याचे थानासी. ऐसे लोटता काही एक दिवस तो ते रांगू लागले महिस, मग ते मृगी लावून थानास संगोपन करीत असे. ऐसे करुणी स्तनपाणी नित्य पाची कुरंगिनी, आपले मुखीची जिव्हा लावणी करीन क्षाण शरीराशी. पाडसे ठेवून तया स्थानी चरू जात असे, विपिने हरिणी घडोघडी येत असे परतुनी जाई बाजूनी बाळा ते. ऐसे करिता संगोपन वर्षे लेटली तया ते 2. मग हरिणामध्येची जाऊन पत्रे भक्षी वृक्षांची. परी त्या वनचरांचे मेळी विचारिता सावज भाषा सकळी, स्पष्ट होऊन त्या मंडळी त्या समाना बोलत असे. हस्तीवर्ग गायी म्हैशी व्याघ्र जंबुक लांडगे हरिण भयंकर. शार्दूळ रोही गेंडा सांबर भाषा समजे सकळांची. सर्प किडे मुंगी पाळी पक्षी यांची बोली सकळी. तैसेची कोकणी उत्तर पावली देत असे सकळांसी. ऐसिया परी वनचर रंगणी प्रत्यक्ष अवतार विचारी काननी. जिकडे तिकडे जाय हरिणी तिकडे तिकडे जात असे. ऐसे 5 वर्षेपर्यंत हरिणी मागे तो हिंडत. एके दिवशी चरत हरिणी आली त्या मार्गे. काननी चरता मार्गे नेटे तो बाळही आला त्या वाटे. तो मार्गी सहस्र पुरुष भाट मग त्या वाटे ती येती. त्या भाटा जयसिंग नाम कांता रेणुका सौमध्यम. परी उभयतांचा एक नेम एक चित्त वर्तती. प्रवर्तती परी कैसे अलोटी शत्रुमित्र ऐक्यदृष्टी, की धनद घातका मोह पोटी समानाची वर्तत असे. न्याय पुरुष कांता प्रपंच रहाटी वर्तत असता तो सहज त्या मार्गे येता तया ठाई पातले. पातले परी मार्गावरती बाळ देखील दिव्य शक्ती बालार्क किरणी तेजाकृती लखलखित देखाले. की सहजासहज करावया गमन माही उतरला रोहिणी रमन. की पावक तेजा कांती वसन गुंडाळलेले वाटत असे. ऐशा परी तेजपुंज जयसिंग भाट देखता सहज मनात म्हणे अर्क तेज बाळ असे कोणाचे. ऐसे श्रीयसी म्हणत असे. ऐसे अरण्यात असे बाळ साडून गेली सुरस माता पिता कैसी ती. की सहज चाली चालता यात चुकली याची माता. ऐसे अपार संशय घेत तयापाशी पातले. पातले परी बाळ पाहून भय व्याप्त झाले मन. मग मृग बोलिले आरंभोळन पळू लागले मार्गाते. ते पाहुणी जयसिंग भाटे धावणी धरली बाळकाची पाठी लागून धरुणी मनगट उभा केला बाळ तो. उभा करुणी ते बोलत म्हणे बाळा सांडी भया ते. तू ते भेटविन तव माते ते माता कोणती सांग. परी ती कुरंग भाषे करून आरंभळ तसे छंदे करून नेत्रा लोटले अपार जीवन हाक मारी हरिणी ते. परी ते हरिणी बाळ पाहून कासावीस झाले परम प्राण. परी मनुष्य भयंकरून निकट येऊ शकेना. हरिणी आपले ठाईचे ठाई परम आरंभळे महिता देही. येरीकडे मार्ग प्रवाही भाट बोलले बाळाते. म्हणे वस्ता व्यर्थ की रडसी. कोण माता पिता आहे तुझसी. सोडून गेली अरण्यासी तरी भेटू तुझा आता. परी कुरंग भाषे करून ब्या ब्या करून करी रुदन. मग भाट म्हणे हे वाचाही न मुखस्तंभ वाटत असे. मग हस्त खुनेने पुसे त्याते. परी खूनही ते नेणे परते. मग जयसिंग म्हणे आपले मनाते परमाज्ञाने बाळक आहे. तरी आता असो कैसे याते आपल्या नावे वस्तीस याची जननी भेटेल असता हस्तगत याते करू. ऐसा विचार करून मनासी उचलून घेतला स्वकंदासी. परी त्यात आरंभळणी हरिणीसी पाचारित अट्टहासे. परी ती कुरंग भाषा काही जयसिंगा ते माहीत नाही. तैसे वाहुनी मार्ग प्रवाही घेऊन जात बाळक. परी त्या बाळकासे घेऊन जाता. अति आरंभळे हरिणी चित्ता. सव्य अपसव्य भेवडा भावंता घेऊन हंबरडा मारत असे. बाळावरी ठेवून दृष्टी धाव घेत असे पाठोपाठी. ठाई ठाई माही तटी उभी राहून आरंभळे.
ऐसे हरिणी आरंभळत धोरणी त्याचे मार्ग गमत परतो जयसिंग पाहुणी मनात विचार करी आपल्या म्हणे ही हरिणी कवने अर्थी हिंडत आहे काननाप्रती पाडस चुकार झाले निगुती म्हणून हिंडे विपेनी ही ऐसे ये परिचित्ती भाषा भासणी गमन करीत असे मार्ग असं गमन करीत स्वगृह असं वस्तीस जाऊन पोहोचला. मग ती वस्ती पाहुणी हरणी विपिना गेली निराशपाने परी ठाई ठाई उभा राहुनी हंबरडा मारी आक्रोशे. येरीकडे जयसिंग भाट येता ग्रामा झाला प्रविष्ट बाळ ओपनी कांते सुवट वस्ती फिरू पातला. सकळ वस्तीची फिरी फिरून पुन्हा अशी फिरायत परतून ऐसे करिता मासतीनं लोटून गेले वस्तीसी. परी ते बाळ आरंभळता भयाने राहिली सकळ व्यथा मग थोडी थोडी सवय लागता हरिणीसे विसर पडला. त्याची नीती बाळ विसर शैनिक पडला कुरंगा पर मग भोजना पिनादिक सारासर कळोस विस्तर लागले. बोली चाली शनै शनेक प्रविष्ट जायले ते बाळक मग हाका मारी जननी जनक भक्षावया मागत असे. असो ऐसिया परी अलोट ग्रामगुरामी हिंडे भाट हिंडता हिंडता भागीरथी तट काक्षी क्षित्री पातला. पातला परी विश्वेश्वरी दर्शना जात देवालयांतरी स्नान करुणी भगीरथी तीरी बाळ घेऊनी गेला असे. विश्वेश्वराचे दर्शन करीत तो लिंगातून बोलिला उमाकांत यावैर भरतरी अवतारांत दृश्य झाला तुम्ही की. ऐसे ऐकून नमस्कार करिता शब्दोदयी झाला बोलता त्याचे ते शब्द जयसिंगे ऐकले. मग तो मनात करी विचार बाळ हे करिता नमस्कार शिवलिंग बोले अतिमधुर भरतरी ऐसे म्हणून. तरी हा आहे कोण अवतार दक्ष स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष परी प्रारब्ध की आम्हा सुदक्ष प्राप्त झाला वाटत असे. जैसा दरिद्रियास मांदू सकट सहज चालता आदळे वाटा तेवी आम्हा बाळ चोकट प्राप्त झाला दैवयोगी. की चिंता तुरासे चिंतामणी अवचट जादला मार्गे करुणी तेवी माते अवतर तरणी प्राप्त झाला दैवाने. की दुष्ट काळाची थोर रहाटी प्राण अन्नाविना होता कष्टी तैस्वरूपी जेऊनी कृपा होती स्थान आपले पुस्तसे. नायाये माते झाले निर्दैवे दैवे बाळ लादले परी पुण्य पावले अवतारी दिसतो हा. हे पुण्य तरी वर्णू केवढे जयासाठी हा स्थूळवत दगड हर्षे पावनी संस्कार पाड यावे भरतरी म्हणत असे. तरी आताळ भरतरी नाम अथोर पाचारू वाचे कारण ऐसी चित्ती कल्पना योजन पुन्हा शिबिरा पातले परी कांते लागून सर्व निवेदिले वर्तमान म्हणे हा पुत्र तुझं कारण अवतार दक्ष सापडला. तरी हा अवतार दक्ष कैसा म्हणशील तरी वो व्याघ्रसा तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा यावे भरतरी म्हणून. अगे हा बाळ करिता नमन ध्वनी हे निघाली लिंगांतून ती मी ऐकली आपल्या कानी म्हणून या म्हणतो अवतार हा. तरी आता इथून याते भरतरी ऐसे नाम निश्चित पाचारोनी अंतर्भूत पालन करी बाळांचे. ऐसे सांगोनी तो युवती टाकून गेला फेरी प्रती परी शोते चित्ती कल्पना घेती शिव का बोलली भरतरी. यावे भरतरी ऐसे वचन किमर्थ वदला उमार मन तरी तो भरतरीत पावला जन्म म्हणून शिव बोलिला असे. भरतरी अवतार सगण यावे भरतरी ऐसे म्हणून तरी आता ऐसे ऐका वचन कथा पुढे परिसावी. ऐसे जयसिंग रेणुकेसी सांगोनी वर्तमान ती ऐसी भरतरी नाम आनंदेसी पाचारित उभयंता. त्या उभयतांचे जठरांतरी संतती नसे संसार विहारी म्हणून स्नेहाची मोहित लहरी बोलली असे तया ते. रेणुका नित्य बैसून अंकी चुंबन घेत असे लालन अंकी नाना पदार्थ मागितले की आणून देती उभयंता. आसन वसन भोजन पाना देती करीती बहुलालन बाळ खेळताना पाहून हर्षयुक्त होती ते. बाळ भरतरी पंचवर्षी भोपडे बोल नाचे महिसी नाच नाचुनी भाऊन कंठासी मिठी घाली मातेच्या. मिठी घालिता रेणुका सती उचलून घेता अंगावरती चुंबन घेता उभयती हास्यवदन करिता ती. हसून एकमेका म्हणते ईश्वर पावला आपणा प्रती उदरी नसता स्वसंतती ईश्वरी दिदले कृपेने. दिदली परी आक्षेप चित्तासी घेऊनी म्हणती या बाळासी माता पित्या चुकल्यासी शोधित असतील माहिते. परी ते शोधिता कोठे अवचित जरी पडेली गाठ मग ते आपणापासून नेटे घेऊनी जातील बाळा ते. ऐसी चिंता उभाई ती नित्य नित्य हृदय वाहती वहा हे बाळ अलौकिक स्थिती स्वरूपा मिती नसे याच्या. ऐसे बाळ हे परमसगुण आहे तो नेतील आम्हापासून ऐसे चिंतिती परी मन घोटाळीत उभयतांचे.
मग ते उभयता विचार करते की यास सोडून क्षेत्राप्रती मही हिंडता कोणे क्षिती काठी पडेल तयांची. मग त्या क्षेत्री स्थळ पाहून राहत झाले भिक्षुकपणे भिक्षा मागून क्षेत्राकारण निर्वाह ते चालविती. या परी ते भरतरी बाळ मेळ मुलांचे स्थावर मंडळ तया माझे खेळे खेळ राजचिन्हे सर्वस्वी. आपण सर्वांचा होऊन राव मुलांचीच मुले सर्व काठीचे करुणी अश्व शाळा लाविल्या तयाने. मंत्री परिचारक पाळे दळझण स्वार झुंजार कारकून नाना वेश मुलांस दाखवून राजचिन्हे करीत असे. तरी खेळ नवे भविष्य होणार होय भाग्याचा संस्कार जैसे ज्याचे भाग्य पर चिन्हे उदय पावली. तरी असो राजचिन्हे खेळ खेळता बाळपणी तो एके दिवशी आराहनिनी काष्टशालिके पळताती. पळती ते वाताकृती मुखे हो हो करून म्हणती. हो हो म्हणून थापटी ती काष्टशालिके अश्वांते. ऐसे खेळता सोडून क्षेत्र धावती भरले काननी सर्वत्र. एकांत विपिनी खेळ खेळत सनिध्या कोणी नसेची. परी ते कानन चव्हाट्यात भरतरी धावता शालिका श्वाते. तो पायाचे ठेच लागून माहिते उद्धुनिया पडीला मही कासावीस होऊन सांडिले शुद्ध बुद्धीचा नेत्र विकास होणे माहीत दावित झाला तक्षणी. ते श्वेतवर्ण पाहुणी नयन अर्भके पळाली भय करून म्हणती भरतरी पावला मरण भूत होईल आता हा. मग हा आपल्या माग लागोनी पाठी भक्षिला सकळ मग शेवटी ऐसे भय मानून पोटी पळून गेली अर्भके. जाऊनी भगीरथी घाटावर करीत बसली आहेत विचार म्हणती भरतरी भूत थोर होऊन हिंडे ग्रामांत. मग गडे हो आपण गेलीसी कैसे खेळावे बक्षील आपणासी. तरी आता आपले स्वग्रामासी खेळ खेळू सुज्ञात. यापरी दुसरा अर्भक बोलत की बरवे सांडिले काननाते मनुष्य कोणी नव्हते तेथे बक्षिले असते आपणासी. ऐसे अर्भके घाटावर करीत बसले आहे विचार. तो येरीकडे मूर्छा पर भरतरी ते वेधली. मही पडलासे उलथोन शरीर सुकले तेने करून ठाई ठाई भेदले पाषाण रुधिर तेने वाहत असे. ऐसे होता अवस्थेसी मैत्रावरून पाहिले त्यासी. मग पुत्रमोह हृदयासी परम कळवळा दाटला. मग मिहीस मित्रावरून येता झाला स्नेह करुणी अति लगबगे बाळ उचलून हृदया लागी कवळिले. तोरे आणूनी भागीरथी जीवन तयासी करविले. तोये पान हृदया लागी आलंगुना सावध केले बाळासी. आणि पाहुणी स्वये कृपादृष्टी. मग दुःखलेशाची झाली फिटी. पाषाण घाव घसवटी अदृश्यपणे मिरविले. मग तो बाळ सावधपणी अंकी घेऊनी मिरवूनी परमस्नेह मुखावरुनी वरद हस्ते कुरवाळी. यापरी विप्राचा वेश धरून तेथून चालला मित्रावरुनी भरतरीचा धरुणी पाणी सदना लागी आणत असे. तो मार्गी येता घाबरे पाहते झाले सर्व किशोर. पाहताची म्हणती भरतरी थोर भूत होऊन आला रे. ऐसे म्हणून आरडोनी पळता ती अति भय करुणी आपल्याले सदना जाऊनी भय दडती सिंधित. येरीकडे मित्रावरुनी आला त्यासी घेऊनी माता रेणुकीसी पाचारुनी म्हणे सांभाळी बाळते. मग ते चरुणी ठेवणी माथा म्हणे महाराज हे ताता आपण कोण्या ग्रामी असता परम स्नेहाळू हा की. ते रेणुका प्रेमळ सती पाहता विप्र दिव्य मूर्ती वस्त्रासन टाकून निगोती बैसविले त्यावरी. मग म्हणे बाळका करी कळूनी आणले तुम्ही मोहे करुणी. तरी सकळ संशय सोडून नामा भेदानं माझं सांगा. येरी म्हणे वो सती ऐक या बाळाचा मी असे जनक म्हणून स्नेहाचे दोंदिक तरी तुझं पाशी मी आलो. तरी बाळ तुझं कारणे काय वाचा केले अर्पण. तरी तूही आता संशय टाकून संगपन करी याचे. ते ऐकून बोले ऐसे तुम्ही बाळकाचे जनक कैसे. येरी म्हणे वो अनायासे कथा एका बाळाची. अगे मी विप्रवेश तुते दिसत आहे परी मी दैवत मित्रावरील नाम माते मही लागी वदतात. मग मुळापासून तिथे कथन भरतरी पात्रे व्यक्त जनन हरिणी स्तनीचे संगोपन सकळ निर्णय बदला असे. तरी या बाळाचे संभवन अपूर्व आहे महिकरण. परी असो पूर्ण दैवाने लाभ झाला तुझे याचा. झाला परी अर्थभूत जगी म्हणावी की आपला सुत काया वाचा बुद्धी सुत रक्षण करी उचित आहे. ऐसे सांगून मित्रावरून जाता झाला आपले स्थानी. येरीकडे नितंबिनी परमचित्ते तोषली. मग भ्रतरासी सांगून वर्तमान तोही हर्ष ऐकोन. मग जननी जनकांचे भयपूर्ण बाळ प्रकरणी फिटले की. जैसे वस्त्र पर्शिल्या साबणी सकळ मळाची होय हानी तेवी मित्रावरून वाचे करून सकळ संशय फिटला असे.
किंवा गडूळ झाले असता उदक स्थिरावल्या दावी पवित्र मुख देवीस त्यांचा समूळ धाका फिटून गेला तत्काळ. की दारा सगुण परगृही असता गरोदर परिप्रसूतीचे भय थोर प्रसूत झाली या फिटत असे. की अनभ्यस्त कासे लागता परम भय मानी पार होता परिपार झाल्या सकळ चिंता फिटून जाये सरितेची. की अचाट काननी तस्कर भया ते मार्ग मिळाला भय व्यक्त परिवस्ती प्यावल्या स्वस्थ चित्त भयापासनी होत असे. नय मित्रावरुणी वार्ता ऐकता उभय करणी भयमुक्त होती आनंदनी हेलावे चित्त पूर्णत्वे. जैसे दुःख जाऊनी होता सुख पोसे शरीर दोंदिक तेवी त्यांचे चित्ती बलाहक आनंदाचे उदयला. मग ते अतिप्रेमे करुणा आशा पाशाचे गुंतले बंधन मग परम स्नेहाचा खुंट उपवना घरके घालिती त्यासावे. ऐसिया परी दिवसेंदिवस परम होतेले लालन पालन असं तव काक्षी क्षेत्री पुण्यवस्तीस पंच वरुषे लोटली. तो षडदश वर्षी भरतरीनाथ पूर्ण झाला वये व्यक्त जयसिंग आणि रेणुके प्रत लग्न विचार सुचला. मग उभयता बसून एकांती म्हणती चला जाऊ स्वदेशाप्रती लक्ष्मी संबंध जाती लग्न करू बाळाचे. ऐसा विचार उभयंता करोनी सोडिले झाले क्षेत्रा लागोनी माळवा देशी त्यांचा ग्राम उद्देशिनी मार्ग धरिती तयाचा. मार्ग चालता ग्रामोग्रामे भिक्षा करते भिक्षुक धर्मी मार्गी चालिता भविष्यवर्मी विकट झगटले येऊनी. मार्गे चालता काननाथ तस्कर येऊनी अकस्मात जयसिंग शस्त्र घाते मुक्त केले प्राणांते. जवळी होतय वित्त काही ते हिरोणी नेले तस्करी उपाय जयसिंगाचे प्रेत माही निचेष्टित बडी येले. मग ते पाहुणी रेणुका सती प्रेत कळणी देहाने कुती परमशोके देहाप्रती सांडिती झाली ते धवा. मग ती उभयता स्त्री पुरुष भरतने काष्टे मिळवणे विशेष अग्नी लावणे उभयतांचे शोक डोही बुडाला. उभयतांचे करीती दहन परिशोक विशोके पोळे प्राण म्हणे अहा तात मातेने कैसे सोडिले काननीय. अहा तुम्ही जनक जनई पाहते झाले परत्र लोक या परी महिते माईक कोणी नसे मजलादी. अहा जननी रेणुका नामनी कैसी गेली मज सोडुनी आता आई आई म्हणून वाणी बोलावू मी कवनाते. अहा जननी तू परम माईक जाणीत होतीस तृषाबुक आता निकटपणी लोक परम कैसे पाहतील. अहा जननी रात्रीतून 3 वेळा उठून करवित होतीस तोय पान तरी मन निष्ठुर का केले. अहा हृदयी धरुणी करीसी चुंबन भुवाचे म्हणसी बाळ हे ताने ऐसे म्हणून उदक पान करवित असिसी नित्यशा. ऐसी माय तू सगन असोनी केले निष्ठुरपण मज ऐशा वनी सोडून गेली सगळेसी जननीये. अहा ताता जयसिंग नामी कैसा गेलासी मज टाकून आता पृथ्वीवर दैन्यवानी कोठे राहू निराश्रित. अहा ताता बाहेर जाता खाऊ मजला आणि तो होता तो मुगुटी खोनी सजनी येता पाचारुनी मज देशी. ऐसा मोह असता पोटी सांडून गेलास विपिन देठे ऐसे म्हणून कर संपट्टी वक्षस्थळ पीटित असे. ऐसे रुदन करीत करीत पेटूनी झाला शांतचित्त परितो येथुनी न उठे त्वरित प्राण सोडू पाहत असे. तो मार्गे करुणी व्यावसायिक त्या वंजारे वृषभ घटक त्यांनी पाहुनी त्याचा शोक परमचित्ती कवळवळले. मग तयापाशी येऊन पुसून घेतले वर्तमान कळल्या बोलती वचन बोधनी ती तयाते. म्हणते अगा भाट सुता शोक करीसी अतिवृथा होणार झाले विषमगाथा विधी अक्षरे नेमित. जरी तू आता करीसी शोक तरी काय मिळतील जननी जनक ईश्वर करणी प्रारब्ध फुटके आपुलेची म्हणावे. तरी आता धैर्य करून हित पाहावे आपुले आपण संसार करून आपले मतीने तिन्ही लोकी मिरवावे. ऐसे म्हणून बोध अपार उठविला त्याचा धरुणी कर मग संगे घेऊन मुक्कामावर आणलेसे भरतरी. मुक्कामी राहून सकळ जन रात्री देऊन अन्नपान दुसरे दिवशी सवय घेऊन पुन्हा जात व्यवसाय. ऐसे परी 7-5 दिन शोक करिता गेले लोटून मग दिवसेंदिवस होऊन विस्मरण सहज स्थिती वर्तत असे. मग त्या व्यावसायिका सहज करू लागला तयांचे काज होता तेजपुंज सकळ चाहती आदराने. मग आसन वसन भूषणासहित व्यावसायिक सकळ संपादित ऐसे परी काही दिवस त्या स्थितीत लोटून गेले तयाचे. या परी व्यावसायिक धान्य भरुनी अति अमुप उज्जैनी शहर अवंतिक मार्ग धरिला तयाचा. मार्ग सरता वृषभ कटका येऊन पोहोचला अवंतिका तेथे कथेचा रस निका होईल तो स्वीकारा पुढे. म्हणाल पुढील अध्याय रस ओगेची मानंद स्वचित्तास ऐसे तरी न म्हणावे पियुष चवी घेता कळो येईल.
तरी ती कथा सुधार सुथोर वाडी श्रोत्या धुंडी कुमार मालून ऐसे नामोच्चार नरहरी कृपे निर्वित असे. स्वस्ति श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सता परिषद भाविक चतुर्विंशतिमाध्याय गोढा अध्याय 24 ओव्या 190. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 24वाध्याय समाप्त. अलख निरंजन.